राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर. विदर्भात जनजीवन विस्कळीत. प्रशासन सतर्क. रत्नागिरी आणि चंद्रपूर जिल्ह्यांना रेड अलर्ट. मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे जिल्ह्यातही रात्रीपासून पाऊस सुरूच. ग्रँट रोड इथं इमारतीचा भाग कोसळून 1 जण ठार. दहशतवादाला होत असलेल्या आर्थिक पुरवठ्यावर तातडीनं प्रतिबंध घालण्याच्या भूमिकेचा भारताकडून संयुक्त राष्ट्रांमध्ये पुनरुच्चार. केंद्र सरकारनं गेल्या 10 वर्षात बिहार आणि झारखंडला नक्षलवाद मुक्त करण्यात यश मिळवलं. झारखंड इथल्या कार्यक्रमात गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे विकासक अदानी उद्योग समूहाला निविदेत नसलेल्या सवलती सरकार देत आहे. उद्धव ठाकरे यांचा आरोप. नव्यानं निविदा काढण्याची मागणी. हैतीजवळ स्थलांतरितांच्या बोटीला लागलेल्या आगीत 40 जणांचा मृत्यू. 40 जणांची सुटका. बांगलादेशातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू. बांगलादेशातून भारतात परत येणाऱ्या विद्यार्थ्यांना दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून मदत. आणि मायक्रोसॉफ्टच्या तांत्रिक बिघाडामुळे देशभरात विस्कळीत झालेली विमान सेवा पुन्हा सुरू.